काळात सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं दिलं होतं। मात्र आता सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफी मिळणार नाही असं स्पष्ट केलंय। अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला। या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजित पवारांच्या स्पष्टोक्तीनं शेतकरी आक्रमक। या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल, मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार। काळी गुढी उभारत सरकारचा निषेध। याद राखा, आजपासून तुमचं सत्तेहून तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीआधी कर्जमाफीचा वादा करणाऱ्या सरकारनं मतं मिळवल्यानंतर मात्र कर्जमाफीवरून हात झटकले। त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी। मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याला काळी गुढी उभारत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये मानधन देतो या जोरावरती विधानसभेमध्ये महायुती सरकार पाशवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे। याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या महायुती सरकारच्या वतीनं सुरू आहे। सरकार आम्हाला भुलवतंय, कारण सरकार म्हणते राज्य सरकारवर लय मोठं कर्ज झालेलं आहे। कर्ज काही शेतकऱ्यामुळे झालेलं नाहीये, नेत्यांच्या घोटाळ्यामुळे कर्ज झालेलं आहे। आणि तसंही 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप तर सामान्य अजित पवार साहेबांवरच आहे। याद राखा, आजपासून तुमचं सत्तेहून तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत। राज्यातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। आधी लाडकी बहीण आणि आता शेतकरी कर्जमाफी। महायुती सरकारनं आपल्याच आश्वासनाकडे पाठ फिरवल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। शेतकऱ्यांनी सरकारला गावबंदी करावी असा सल्ला मनोज जरांगेंनी दिलाय, तर संजय राऊत यांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी यांना गावोगावी याच बंद करायला पाहिजे। जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तेही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे। आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत। खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। असंही नाराजी ठराविक लोकांचा आता पोटसोड उठलेला आहे। ज्यांना राज्याच्या जनतेने नाकारलंय त्यांची उठा ठेव आहे। वास्तविक निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयाची पीक योजना असेल किंवा तुमच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी अनुदान असेल, लाडक्या बहिणींची योजना असेल, एकही दिलेलं आश्वासन सरकारनं त्या ठिकाणी मागे ठेवलं नाही। संपूर्ण आश्वासन पूर्तता केली आहे। अर्थमंत्री अजित पवारांवर टीकेची झोड उठवतानाच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंनाही एक सल्ला दिलाय। त्यावर शिरसाटांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते पाहूयात। एका शिवसैनिकांची आणि मराठा मावळ्याची एक भूमिका असते, प्राण जाय पर वचन न जाय। तुमच्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे। एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे, तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा। शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे। जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना, मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन। संजय राऊतला हे आता आजकाल कॉमेडी शो करण्याची सवय लागलेली आहे। सत्ता कशी चालवायची, 2.5 वर्ष असताना काय केलं, दिवे लावले, याचा थोडासा लोकांना आपल्याकडून उजळणी करून द्यावी म्हणून अशी कॉमेडी शो करण्याची सवय ज्यांना लागलेली त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय। लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महायुतीनं विजयासाठी कंबर कसली। 2100 रुपये देण्याचा वादा करत महिला वर्गाला साथ घातली। तसंच 7-12 कोरा करू असं सांगत शेतकऱ्यांनाही स्वप्न दाखवली। महायुतीला भरभरून मतं मिळाली, पण सरकार आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातच लाडक्या बहिणी असो वा शेतकरी असो त्यांची निराशाच झाली आहे।
त्यामुळे सरकारचं तर काम झालं, आता आमचं काय असा सवाल शेतकरी विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.